कोकणचं वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. शास्त्रीय पद्धतीने जंगलातील आग नियंत्रित होणार, वन विभागाचा नवा उपक्रम. जिवंत असून मतदार यादीमध्ये मृत असल्याची नोंद, शासनाचा गैरकारभार. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक महिला निवडणुकीच्या शर्यतीत. निकालाआधीच गीतेंच्या विजयोत्सवाची धून, शेकापनं साजरा केला आनंद. आता पाहूया सविस्तर घडामोडी. उन्हाळ्यात जंगलांना आग लागण्याच्या घटना वाढीस लागल्या असताना संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिक्षेत्रातील येऊर जंगलाच्या हद्दीमध्ये वन विभागाने शास्त्रीय पद्धतीने फायर लाईन आखल्या आहेत. त्यामुळे जंगलात आग लागली तरी दूरवर पसरणार नसल्याचा फायदा होणार आहे. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात गवत आणि झाडं सुकलेल्या अवस्थेत असतात. त्यामुळे झाडांच्या घर्षणाने काही वेळा नैसर्गिक आग लागते, तर काही वेळा माणसांकडून आग लागण्याचे प्रमाण अधिक आहे, ज्यामुळे जंगलात वणवा देखील पेटू शकतो. याची खबरदारी म्हणून फायर लाईन जंगलाचं सुरक्षा कवच म्हणून काम करणार आहे. एका बाजूला जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी शासनाकडून आवाहन केलं जातं, तर दुसरीकडे मात्र मतदान करण्यासाठी आलेल्या महिलेला जिवंत असून मतदार यादीमध्ये मृत असल्याचं मतदान केंद्रातून सांगण्यात आलं. त्यामुळे ती महिला मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातील खेड शहरातील मतदारसंघात LP इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्रावर ही घटना घडली आहे. या महिलेने आपले ओळखपत्र आणि मतदार यादी क्रमांक सांगून जिवंत असल्याचं पुराव्यानिशी निदर्शनास आणून दिलं, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. 5व्या टप्प्यात होणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी आणि ठाणे या 3 लोकसभा मतदारसंघांमध्ये 79 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून 13 महिला खासदार होण्यासाठी सरसावल्या आहेत. यापैकी भिवंडीत सर्वाधिक महिला उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यामध्ये शिवसेना, उबाटा गट, बहुजन समाज पार्टी, बहुजन महापार्टी, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, न्यू राष्ट्रीय समाज पार्टी या पक्षाच्या आणि इतर जणींचा अपक्ष म्हणून समावेश आहे. श्रीवर्धन मतदारसंघाचा आढावा घेतल्यास या ठिकाणी शिवसेनेचं वर्चस्व असून इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी चांगलं काम केल्यामुळे अनंत गीते यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास शेकापचे माजी आमदार पंडित पाटील यांनी व्यक्त केला आहे. 4 जूनला याबाबतची औपचारिक घोषणा करण्यात येईल. तरी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक करण्यासाठी आणि अनंत गीते यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी फटाके वाजवल्याचे माजी आमदार पंडित पाटील यांनी सांगितलं. आता पाहूया काही विशेष बातम्या. निवडणुकी दरम्यान सुरक्षा यंत्रणेचं कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा आरोग्यविषयक प्रश्न निर्माण झाला आहे. कारण मागील 2 दिवसात कामावर सक्रिय असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा त्रास झाल्याची घटना सातत्याने घडत आहे. महाड येथे निलेश पुजारी या पोलीस कर्मचाऱ्याला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना महाडच्या आदित्य नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान हृदयविकारामुळे असं घडल्याने सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून काही धोका नसल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं. दुसरीकडे मुंबईमध्ये भरारी पथकामध्ये आपलं कर्तव्य बजावत असताना विलास यादव या तरुण पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना 8 मे रोजी घडली आहे. वाढत्या तापमानामुळे असे प्रकार घडत असून काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टर आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आहे. नकली नोटा चलनात आणून आपल्याला कोणी पकडू शकणार नाही या भ्रमात असलेल्या एका व्यक्तीचा केळी विक्रेत्याने पर्दाफाश केला आहे. अंकुश सिंह असे या इसमाचं नाव असून तो मूळचा दिल्लीचा आहे. अंकुश हा मुंबईत आपल्या नातेवाईकांकडे आला होता. परतीच्या प्रवासाला जाताना त्याने कल्याण स्थानकावर केळी विक्रेत्याला 500ची नकली नोट दिली. मात्र केळी विक्रेत्याला ही नोट नकली असल्याचा संशय आल्यानं त्याने तात्काळ याबाबत महात्मा फुले येथील पोलिसांना माहिती दिली.
केळी विक्रेत्याच्या या सतर्कतेमुळे संबंधित गुन्हेगाराला पकडण्यात पोलिसांना यश आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्तीकडून 100, 200 आणि 500च्या नोटांची 13,000 नकली नगद जप्त केली आहे. तर या सर्व नोटा बाजारात चालवल्यास 10,000 खऱ्या नोटा देण्यात येतील असं दिल्लीतील एका व्यक्तीने सांगितल्याचं त्याने स्पष्ट केलं. गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यात त्याला अटक करून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याला सदरच्या नोटा ज्या आहेत त्या त्याला दिल्ली येथे एका शोएब नावाच्या इस्माने दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्याप्रमाणे आमचा त्याच्यामध्ये तपास सुरू आहे. या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या. या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं आम्ही नक्कीच स्वागत करू. पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार. सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.